मागील 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरचं उन्हाचं तापमान जे आहे ते झपाट्याने वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून देखील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 50 खाटचं जे आहे आता उष्माघात कक्ष जे आहे ते या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाकडून आता नागरिकांना उष्माघात झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण उपचार जे आहे ते त्यांच्यावरती करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीची तयारी जी आहे आता आरोग्य विभागाने या ठिकाणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे। उष्माघात झाल्यानंतर जे लागणारे औषधे आहेत ते देखील या ठिकाणी आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आलेले आहे। औषधे असेल, मेडिसिन असेल, ORS असेल, त्याचबरोबर इतर जे साहित्य लागणार आहेत ते देखील या ठिकाणी मेडिकल साहित्य आता या ठिकाणी वैद्यकीय टीमने ठेवल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आता उष्माघात झाल्यानंतर या ठिकाणी तात्काळ त्याला उपचार देण्यात यावे त्यासाठी ही संपूर्ण सुविधा जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उन्हाचं तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचे कूलरची देखील या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण अजून पुढील काही महिन्यात जे आहे आता उन्हाचं तापमान वाढणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण जिल्हाभरामध्ये देखील अशाच पद्धतीचे खॉट जे आहेत उष्माघात कक्ष जे आहे ते स्थापन केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या शहरामध्ये मी आणि या ठिकाणी जर बघितलं 50 खॉट जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर काही व्यक्तींना ऑक्सिजनची कमतरता झाली तर त्यांना ऑक्सिजन देखील वेळेत देण्यात यावा त्यासाठी सुद्धा इथं ऑक्सिजनची देखील सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तब्बल जिल्हाभरातील 55 आरोग्य केंद्रामध्ये 10 खॉट जे आहे ते आता उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे आदेश जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने सध्या देण्यात आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सध्या आरोग्य विभाग जे आहे ते आता उष्माघात होऊ नये किंवा उष्माघात झाल्यानंतर काय उपचार करता येईल यासाठी सतर्कता बाळगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाट सर, विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।